आज मी तुम्हाला एकदम इझी पद्धतीने आणि फास्ट झटपट होणारी मँगो बर्फी, नारियल मँगो बर्फी करायला दाखवते आहे। ह्याच्यामध्ये आपण आता इथं काय काय घेतले ते मी सांगते। ह्याच्यामध्ये 5 वाट्या खोबरं आहे, 4 वाट्या साखर आहे आणि 3 वाट्या मँगो पल्प आहे आणि हे अर्धा वाटी मलाई आहे, घरची मलाई आहे आणि 2 चमचे तूप। हे सगळं एकत्रच करायचं, एकत्रच आता आपण आपल्याला हे सुकवायचं। आणि एका साइडला मी ग्रीस केलेलं 2 प्लेट्स घेतलेले आहेत, साजूक तूप लावलेलं आहे आणि आता हे सुकवस तोपर्यंत आपण हे करूया। आता 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत, थोडंसं चाळलेलं, अजून त्याला 10 ते 12 मिनिटं लागतील। तोपर्यंत आपण इथे 10 ते 12 पिस्ते, 10 ते 12 बदाम कट करून घेतलेले आहेत आणि हे कार्डमन पावडर करून घेतले, फ्रेश इलायची पावडर। थोडेसे आपण याच्यामध्ये टाकणार आहे आणि थोडे आपण थोडंसं वरती लावायला घेणार आहे। आता हे जवळजवळ होतच आलेलं आहे। जो होत आले हे कशावरनं ओळखायचं की हे भांड्याहून हा गोळा असा होत राहील आणि हे सुटायला लागेल भांड्यापासून। आता या क्षणाला आपण काय करायचं, आता आपण ही वेलची पावडर आणि ह्यातले थोडेसे अर्धे बदाम आणि अर्धे पिस्ते हे घालूया आणि परत म्हणजे हा सगळ्यांचा स्वाद ह्याच्यामध्ये येईल। आता या क्षणाला पण तुम्ही आता वडी काढू शकता, पण ती थोडीशी मऊ होणार आणि जास्त दिवस ती टिकणार नाही। आता तुम्हाला अजून जरा 2 ते 3 मिनिटं तुम्ही करत राहिलात की एक चांगला गोळा तयार होईल आणि तो गोळा तयार झाला म्हणजे ते परफेक्ट तो त्यावेळी आपल्याला वडी आपल्याला मिळेल आणि ती वडी एक जास्त दिवस टिकेल सुद्धा। मऊ राहिली तर ती वडी लवकर खराब होणार आणि सुकली असेल वडी तर ती बरेच दिवस म्हणजे 6 आठवडाभर तर अजिबातच काही त्या वडीला होणार नाही, फक्त तेवढी राहिली पाहिजे कारण खाऊनच संपणार नाही। आता हा गोळा तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि लगेचच आपण हे ग्रीस केलेलं प्लेट आहे त्याच्यावरती हाफ घालूया। आता ह्याच्यामध्ये पण एक तुम्हाला ट्रिक सांगते। एक ग्लास घेतलाय कारण हे खूप गरम आहे ना, आणि ह्याला थोडंसं घी लावलंय आणि हे आपण असं अशी पसरवून घेऊया। घी लावल्यामुळे ते चिकटणार नाही आणि आपल्याला जेवढी पातळ पाहिजे असेल तेवढी आपण वडी करू शकू। आता आपण ह्याच्यावर ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत सजावटीसाठी आणि आता हे थोडं मार्किंग करून घेऊया म्हणजे गार झाल्यावर नंतर अजून छान वड्या पडतील। थंड झाल्यानंतर काढायच्या, नाहीतर त्याचा शेप बिघडून जाईल। आता फक्त थोडंसं मार्किंग करून घ्यायचं
आणि गार झाल्यानंतर परत एकदा सुरी फिरवून त्या वड्या मोकळ्या करायच्या. सेम ह्या बाबतीत पण असंच आहे. जास्त जाड नाही करायच्या. पातळ केलेल्या वड्या चांगल्या वाटतात. आता थंड झाल्यानंतर मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते. थँक्यू.